Hello, my dear student of 8th class. Good morning, all of you. How are you? Very fine. Today we are going to see the poem Why from the textbook of 8th class. Actual 3.1, the poem Why is about a little boy whose curious mind is full of questions about a lot of different topics. The boy's curiosity arose many questions and gave it an imaginary tone which is also humorous. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये एका लहान मुलाच्या क्युरिओसिटीमुळे म्हणजे त्याच्या उत्सुकतेमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. हीच गोष्ट का झाली, तशी ती गोष्ट का आहे, असंच का, तसंच का, आत्ताच का, नंतरच का, म्हणजे अनेक अशा प्रकारचे प्रश्न तो उद्भवत असतो. तर बघूया या पोएममध्ये कोणकोणत्या प्रकारचे तो प्रश्न उद्भवतो. तर लाईन बाय लाईन बघूया. बट तत्पूर्वी आपण वॉर्मिंग अप बघूया. चिटचॅट, वॉर्मिंग अप चिटचॅट. यामध्ये काही प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत. त्या 5ही प्रश्नाला पटपट मी वाचतो आहे, बघा. पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, जर आपण माझ्या चॅनलवर नवीनच असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि बघूया चिटचॅटच्या प्रश्नांना. तर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आहे, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन. आपण प्रश्न का विचारतो. टू गेट इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. तर विद्यार्थी मित्र हो, मी रामेश्वर हंगडाले, गिरिजाबाई कन्या हायस्कूल तिरुडा, जिल्हा गोंदिया इथून बोलत आहे. आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात ते सुद्धा कॉमेंट्समध्ये कळवावे. तर बघूया आता 3.1 वाय युनिट 3 वॉर्मिंग अप चिटचॅट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन. आपण प्रश्न का विचारतो. तर त्याचं उत्तर आहे टू गेट इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, माहिती किंवा ज्ञान मिळवण्यासाठी. दुसरं, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते का. तर नो, वी डू नॉट गेट आन्सर टू ऑल द क्वेश्चन्स. ठीक आहे, या डॅश डॅशमध्ये इथून इथपर्यंत लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न आपल्याला कसे सहाय्यक असतात. तर टू गेट इन्फॉर्मेशन ऑर टू स्टार्ट कॉन्व्हर्सेशन, माहिती मिळवण्यासाठी किंवा आपल्याला संभाषण सुरू करण्यासाठी आपण प्रश्न विचारत असतो. अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला मदत करतात. डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन. नो, वी डोंट थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स. प्रश्न बनवण्यासाठी कोणकोणते 5 WH वर्ड्स आहेत. तर व्हॉट, व्हेअर, व्हेन, हू, व्हाय अँड हाऊ हे सगळे WH वर्ड्स आहेत. देन व्हायने सुरू होणारे काही प्रश्न, जसं इथं एक दिलं आहे, व्हाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन. तर व्हायपासून प्रश्न सुरू होणारे काही प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. जसं व्हाय डू वी गो टू स्कूल, आपण शाळेत का जातो. व्हाय डू वी पुट ऑन युनिफॉर्म, आपण युनिफॉर्म का घालतो. व्हाय डू वी किल ॲनिमल्स, आपण प्राण्यांना का मारतो. व्हाय आर यू लेट टुडे, आपण तुला याला उशीर का झाला. व्हाय डू वी डू एक्झरसाइज डेली, आपण रोज एक्झरसाइज का करतो. तर अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नांना तुम्ही, याशिवाय दुसरेही प्रश्न तुम्ही लिहू शकता. आता बघा इथं व्हॉट, व्हेन, व्हेअर, हू, हुज, विच, व्हाय यापैकी कोणत्या ठिकाणी कोणता WH वर्ड्स येतो तर ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं इथं मुंबई आहे, इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर इथं कसा प्रश्न करावा लागेल, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. देन दुसरा, इज युअर स्कूल लोकेटेड, आणि इथं ब्रॅकेटमध्ये आहे ऑन SB रोड, म्हणजे SB रोडवर तुझी स्कूल आहे. तर प्रश्न कसा करावा लागेल, व्हेअर इज युअर स्कूल लोकेटेड, तुझे स्कूल कुठं आहे. देन तिसरा, इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन, तुमची परीक्षा सुरू होणार आहे. तर इथं नेक्स्ट मंडे आहे, म्हणजे इथं प्रश्न आपल्याला काय करावा लागेल, व्हेनपासून सुरू करावा लागेल, म्हणजे केव्हापासून. व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. देन डज द ओल्ड मॅन वॉक, तो
वृद्ध व्यक्ती कसा चालतो असं म्हणायचं आहे, स्लोली चालतो. तर यामध्ये हाऊनं सुरुवात करावं लागेल. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. त्यानंतर कलर इज युअर फेवरेट. तर ब्ल्यू, इथं ब्ल्यू यायला पाहिजे. तर आपल्याला प्रश्न कसा करावा लागेल, विच कलर इज युअर फेवरेट. त्यानंतर टीचेस यू इंग्लिश, मिसेस अश्विन पाटील. तर इथं हा उत्तर पाहिजे. तर प्रश्न कसा करावा लागेल, हू टीचेस यू इंग्लिश, तुला इंग्लिश कोण शिकवतात. त्यानंतर माय बायसिकल गॉट पंक्चर ऑन माय वे टू स्कूल. तर इथं प्रश्न काय करावा लागेल, व्हाय आर यू लेट टू स्कूल, तुला शाळेमध्ये उशीर का झाला. किंवा नेक्स्ट क्वेश्चन, इथं पेन आहे, अमन्स पेन आहे, पेन हॅव यू बॉरो. तर इथं उत्तर लिहावं लागेल. इथं उत्तर अमन्स पेन आहे, तर इथं हुज पेन हॅव यू बॉरोड अशा पद्धतीने प्रश्न तयार करावा लागेल. तर आता पुढे बघूया. तर आता बघूया व्हाय म्हणजे का. आय नो अ क्युरियस लिटल बॉय, मी एका उत्सुक मुलाला, चौकस मुलाला मी जाणतो. हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय, जो प्रश्न विचारत असतो, का असे नेहमी विचारत असतो. व्हाय धिस, हेच का. व्हाय दॅट, तेच का. व्हाय देन, नंतरच का. व्हाय नाऊ, आत्ताच का. व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. अशा प्रकारे व्हायच्या संदर्भात तो अनेक प्रश्न विचारत असतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शूड स्विम, त्याला विचारायचं आहे की व्हाय वूड शूड स्विम, लाकूड का तरंगतो. व्हाय लीड्स अँड मार्बल सिंक, शिसे किंवा दगड हे पाण्यामध्ये का बुडतात. व्हाय स्टार शूड साईन, तर आकाशामध्ये चांदणे का, तारे का चमकतात. अँड विंड शूड ब्लो, आणि वारा का वाहतो. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक, आपण का खातो आणि आपण का बरं पितो. तर अशा प्रकारे नाना प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येत असतात, तर तो विचारत असतो. आता इथे एक प्रश्न आला, इज द लिटल बॉय रिअली क्युरियस, खरोखरच तो लहान मुलगा चौकस किंवा क्युरियस उत्सुक आहे का. हाऊ डू यू नो इट, तर आपल्याला याचं पहिल्याचं उत्तर द्यावं लागेल, यस द बॉय इज रिअली क्युरियस. आता हाऊ म्हटलं आहे, तर ही इज आस्किंग मेनी क्वेश्चन्स, याच्यामध्ये सांगू शकता ही इज आस्किंग मेनी क्वेश्चन. व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ अशा प्रकारे. देन ही वॉन्ट्स टू नो, त्याला जाणून घ्यायचं आहे की व्हॉट मेक्स द क्लाउड, ढग कसे बनतात. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय, आणि ते आकाशामध्ये का इकडून तिकडे जातात. व्हाय सिंग्स द सन, सूर्य का मावळतो. बिहाइंड द हिल, टेकडीच्या मागे सूर्य का मावळतो. अँड व्हाय द फ्लावर्स डाय, आणि फ्लावर्स का कोमेजतात किंवा मरण पावतात. तर याच्यावर एक प्रश्न आलेला आहे इथं, व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स, क्लाउडबद्दल त्या मुलाला काय जाणून घ्यायचे आहे. तर इथं त्याचा आन्सर आहे व्हॉट मेक्स द क्लाउड कशाने बनतात. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय, आणि त्या आकाशामध्ये इकडून तिकडे ते का जात असतात. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम, त्याला जाणून घ्यायचं आहे की विंड्स शुड कम, वारा का येतो. फ्रॉम आउट ऑफ द बेलोज नोज, म्हणजे भाता जो असतो तर त्या भाताच्या नोजमधून हवा कुठून येतो. अँड व्हाय पॉप्स गन शुड गो पॉप, अँड व्हाय द ओशन्स एप अँड फ्लो, तर त्याला खेळण्यातील जे गन असते तर ती गन व्हाय शुड गो पॉप, अँड व्हाय द ओशन एप्स, आणि समुद्रामध्ये ओहोटी का येते आणि ते का वाहते हे त्या मुलाला जाणून घ्यायचं आहे. पुढे तो म्हणतो की ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स, आणि त्याला जाणून घ्यायचं आहे की मासोळ्यांना गिल्स म्हणजे श्वसन इंद्रिय का असते. अँड व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय, आणि मुले का उडू शकत नाही. व्हाय स्टीम्स कम्स फ्रॉम द केटल स्पॉट्स, आणि चहाच्या कॅटलीच्या तोटीमधून स्टीम कुठून येते, का येते. अँड व्हाय रेन्स फॉल फ्रॉम द स्काय, आणि आकाशामधूनच
पाऊस का पडतो? तर अशा प्रकारचे नाना प्रश्न त्या मुलाला विचारून घ्यायचे आहे. मुलाला जाणून घ्यायचे आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न. कोळसा का जळतो? अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. आणि दगड का जळत नाही किंवा दगडाचा एक लहानसा तुकडा देखील का जळत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर. आणि ॲपलच्या मध्यभागामध्ये हा बीज कसा येतो त्याचा. अँड मॅरो इन द बोन. आणि आपल्या बोनमध्ये अशा प्रकारचा मॅरो मीन्स बोनमध्ये म्हणजे आपल्या हाडांमध्ये हा फॅटी सबस्टन्स कुठून येतो. अशा पद्धतीने अनेक प्रश्न त्याला पडतात आणि तो विचारत असतो. तर लेट्स सी इन द नेक्स्ट. वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट. त्याला जाणून घ्यायचं आहे की व्हाय आईस शुड मेल्ट. बर्फ का वितळतो. अँड व्हाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. आणि त्या का खातात. व्हाय बीज शुड स्टिंग. आणि बीज हे डंक का मारतात. मधमाशी डंक का मारते. अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डफ टू राईस. व्हाय द ईस्ट. ईस्ट मीन्स खमीर आणि डफ मीन्स जो पीठ असतो पिठाची लोई. तर पिठाच्या लोईमध्ये खंबीर का येतो असं त्या मुलाला अनेक प्रश्न पडत असतात. सम ऑफ हिज व्हाईज आर नॉट टू हार्ड. काही त्याचे जे प्रश्न असतात जे कारण विचारतो तर ते जास्त कठीण नसतात. टू आन्सर उत्तर देण्यासाठी ते कठीण नसतात. इफ यू विल ट्राय जर तुम्ही प्रयत्नच केलं तर काही प्रश्नांचे उत्तर हे मिळू शकतात. बट अदर नो वन एव्हर एट. परंतु काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाही. वा हॅज फाउंड द रिझन व्हाय. आणि त्याने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे काही प्रश्नाचे उत्तर कधीही मिळणारे नाहीत. तर अशा प्रकारे या पोएमला इथं बघितलेलं आहे. तर आता शेवटचा एक प्रश्न राहिलेला आहे इथं. व्हॉट हेल्प्स द डफ टू राईस. पाहिजे ईस्ट. उत्तर काय त्याचं ईस्ट हा त्याचा उत्तर आहे. तर हाही प्रश्न आपण बघितलेला आहे. वर्कशॉप ऑफ 3.1 फ्रॉम द टेक्स्टबुक ऑफ 8th क्लास. तर 8व्या वर्गाच्या इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधून 3.1 पोएम व्हाय याचं इंग्लिश वर्कशॉप बघूया. तर सगळ्यात प्रथम बघूया द पोएम डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. तर याच्यामध्ये वूडसाठी स्विम आला, मार्बलसाठी सिंक आहे, तर स्टारसाठी साईन असेल SHINE साईन. त्याच्यानंतर विंडसाठी BLOW ब्लो, सनसाठी सिंक SINK सिंक. त्याच्यानंतर फ्लावरसाठी DIE डाई. त्याच्यानंतर ओशनसाठी इप्स किंवा FLOW फ्लो. त्याच्यानंतर फिशसाठी गिल्स GILL गिल्स. आणि रेनसाठी आहे FALL फॉल. आणि आईससाठी आहे MELT मेल्ट. आणि बीचसाठी आहे STING स्टिंग. तर अशा प्रकारे हे सगळे शब्द तुम्हाला ओरली सांगितल्यानंतर बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर यामध्ये पोएममधून काही वर्ड्स आपल्याला रायमिंग पेअर्स घ्यायचे आहे. जसं याच्यामध्ये आपण घेऊ शकतो बॉय व्हाय BOY बॉय व्हाय. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये व्हाय WHY व्हाय BY बाय. त्यानंतर इथं सिंक आणि ड्रिंक SINK सिंक आणि DRINK ड्रिंक. त्याच्यानंतर इकडे घेऊ शकतो आपण SKY स्काय आणि DIE डाय स्काई डाई. ट्राई व्हाई याच्यामध्ये ट्राई आणि व्हाई. आता बघूया याच्यामध्ये रिपिटेशन आहे फिगर ऑफ स्पीच. तर या फिगर ऑफ स्पीचला मराठीत म्हणतात भाषेचे अलंकार. तर इथं या कवितेमध्ये भाषेचे अलंकार कोणते आले आहे तर रिपिटेशन आहे. आता रिपिटेशन म्हणजे काय तर इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. एकाच वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक किंवा जास्त शब्द रिपीट झाला असेल तर त्याला रिपिटेशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सन इट गिव्स
मी अ ग्रेट जॉय. जर हे दोन शब्द एकाच लाईनमध्ये रिपीट झाले असतील तर तेव्हा फिगर ऑफ स्पीच हा रिपिटेशन असतो. तर आता पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इथं कंप्लीट द वेब आहे. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. तर व्हाय वूड शूड स्विम याच्यामध्ये येईल व्हाय वी ईट अँड ड्रिंक. त्यानंतर इथं व्हाय क्लाउड्स क्रॉस द स्काय. त्याच्यानंतर इथं व्हाय द फ्लावर्स डाय. आणि इथं व्हाय द पॉप गन शुड गो पॉप अँड व्हाय. तर अशा प्रकारे इथं बरेच व्हायचे प्रश्न त्या मुलाने विचारले, तर कोणतेही 5 तुम्ही इथं लिहू शकता. देन लेट्स गो टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये वेब चार्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटच्या संदर्भात कोणते प्रश्न इथं शब्द तुम्ही घेऊ शकता. तर पहा, इथं पर्यावरणाच्या संदर्भात घेऊ शकता स्टार, इथं स्टोन STON स्टोन, इथं CLOUDS क्लाउड्स. त्याच्यानंतर इथं SKY स्काय. आणि इथं घेऊ शकता FLOWERS फ्लावर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स ऑर इन्सेक्ट. तर प्राण्यांच्या संदर्भात किंवा फळांच्या संदर्भात किंवा कीटकांच्या संदर्भात कोणकोणते शब्द आलेले आहेत इथं लिहायचं आहे. जसं इथं स्पायडर दिलेला आहे एक, तर स्पायडर म्हणजे कोळी. त्याच्यानंतर इथं फ्लाईज येईल FLIES फ्लाईज म्हणजे माशी. त्याच्यानंतर BEEB, त्याच्यानंतर FISH फिश, आणि त्याच्यानंतर SEEDS सीड्स, APPLE ॲपल. तर अशा प्रकारे हे शब्द इथं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आता बघूया. वर्ड चेन. हे 9व्या 10व्या 8व्या सगळ्या वर्गामध्ये अशा प्रकारचे वर्ड चेन बनवायची आहे. तर कंप्लीट द वर्ड चेन. एक्झाम्पल जसं ईट आहे, तर शेवटचा हा शब्द काय आला? टी आला. या शब्दामध्ये शेवटचा अक्षर काय आला? तर टी आला. तर या अक्षरापासून टी पासून टायगर तयार झाला. टायगर या शब्दामध्ये अखेरचा शेवटचा लेटर काय आहे? तर तो आर आहे. तर आर पासून रन झाला. रनमध्ये शेवटचा लेटर काय? एन आहे. तर एन पासून नोज झाला. तर नोजमध्ये शेवटचा लेटर ई आहे. तर ई पासून इजी झाला. तर याला म्हणतात वर्ड चेन. तर अशाच प्रकारे वर्ड चेन या 1 2 3 4 5 या शब्दांच्या बनवायच्या आहेत. जसं स्कायमध्ये वाय पासून ॲक तयार झाला. तर के पासून तुम्ही काय कराल? के पासून काईट तयार कराल. इथं काईट तयार करायचं KIT काईट. मग शेवटी ई आलं तर ई पासून EAT ईट करू शकता. आणि त्याच्यानंतर जसं टी आहे तर टी पासून TEA टी करू शकता. त्याच्यानंतर क्लाउड्समध्ये डक हा डी आहे, तर डी पासून डक केला. तर के पासून तुम्ही काय करू शकता? KEY की. मग शेवटचा वाय आला तर वाय पासून काय करू शकता? इथं YEAR इयर, YEAR इयर. आर आला शेवटी तर आर पासून इथं ROAD रोड करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे करायचं. त्याच्यानंतर विंड हा डी शेवटचा आहे, तर डी पासून तुम्ही काय कराल? तर डी पासून DOOR डोअर कराल. शेवटचा अक्षर आर आला तर आर पासून पुन्हा इथं ROSC रोज करू शकता. शेवटचा अक्षर ई आला तर ई पासून तुम्ही EAR इयर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार बघा. तर इथं स्टारमध्ये आर आहे शेवटी, तर आरचा तुम्ही जसं इथं करू शकता READ रीड. त्याच्यानंतर डी आला तर DAY डे करू शकता. वाय आला तर वाय पासून YOU करू शकता. तर आता वायमध्ये बघा इथं वाय आलेला आहे, तर वाय पासून YESS करू शकता. त्याच्यानंतर शेवटी यस आला तर यस पासून SEEC करू शकता. त्याच्यानंतर इथं पुन्हा ई आलं तर ई पासून END एंड करू शकता. तर अशा पद्धतीनं ही पूर्ण तुम्हाला कविता समजली असेल. डिअर स्टुडंट, दॅट्स ऑल टुडे.
we shall meet again in the next video. Till then, bye. But if you are looking this channel first time, then subscribe my channel, and thanks for watching this video.